महिलांपाठोपाठ आता पुरुष संघाने देखील खो खो स्पर्धेत आपला जलवा दाखवलाय। नेपाळला नमवत खो खो स्पर्धेचं टायटल जिंकलेलं आहे। भारतानं नेपाळवर 54-36 न दणदणीत मात केलेली आहे। नेपाळला नमवत खो खो स्पर्धेचं टायटल मिळवलेलं आहे। आता पाहतोय आपण महिलांपाठोपाठ पुरुष संघाची देखील महत्त्वाची कामगिरी समोर आलेली आहे। नेपाळला नमवून खो खो स्पर्धेचं टायटल जिंकलेलं आहे। भारतानं नेपाळवर 54-36 न दणदणीत मात दिलेली आहे। महिला संघाच्या पाठोपाठ आता पुरुष संघाने देखील जोरदार कामगिरी केलेली आहे। नेपाळला नमवलेलं आहे आणि खो खो स्पर्धेचं टायटल जिंकण्यामध्ये यश आलेलं आहे। भारतानं नेपाळवर 54-36 न दणदणीत मात दिलेली आहे। महिला संघाच्या पाठोपाठ आता पुरुष संघाचा देखील आपल्याला खो खो स्पर्धेमध्ये हा जलवा पाहायला मिळतोय। नेपाळला नमवत खो खो स्पर्धेचं टायटल जिंकलेलं आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। उर्वशी, महिलांपाठोपाठ आता पुरुष संघाची देखील महत्त्वाची मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। हो, आता महिलांनंतर पुरुषांचा पण पहिलाच हा विश्व वर्ल्ड कप होता आणि त्यातही पुरुष टीम जी आहे आपली भारताची तेही जिंकून गेले। नेपाळला त्यांनी बीट केलं 54-36 असे हे स्कोर्स आहेत। या मात देत म्हणजे नेपाळ यांना मात देत जे पुरुष खेळाडू आहेत त्यांनी हा वर्ल्ड कप जिंकला आहे। जगाच्या इतिहासातील पहिलाच असा खो खो वर्ल्ड कप झाला आहे जे दिल्लीत झालं आणि पुरुष संघाने ज्या प्रकाराने ह्याला भिडलंय आणि आपण सांगतो की मात ज्या प्रकाराने दिली आहे ती खूपच चांगली बात आहे असं समजून येत आहे। निश्चितच धन्यवाद उर्वशी सविस्तर माहितीसाठी।